चतुर्मास 2026 विष्णू महादेवाची पूजा कशी करायची, काय खावे, काय टाळावे आणि संपूर्ण नियम कसे पाळायचे आहे चतुर्मासमध्ये ही मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे. आपण हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र, मंगलमयी आणि साधनेचं काळ मानल्या गेलेला चतुर्मासबद्दल अत्यंत सविस्तर माहिती घेणार आहोत. चतुर्मास म्हणजे आषाढ महिन्यातील देवशनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवउठी एकादशीपर्यंत 4 महिन्याचा काळ आहे. या काळात साक्षात सृष्टीचं पालनकर्ता भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेमध्ये जात असतात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार देवाधिदेव महादेवाच्या हाती सोपवला जातो. म्हणूनच या 4 महिन्यात हरी विष्णू आणि हर हर महादेव या दोघांचीही उपासना करण्याचा प्रचंड महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026चा चतुर्मास महिना कधी सुरू होत आहे, पूजा कशी करायची, कोणता उपवास करावेत, काय खावे आणि कोणत्या मोठ्या चुका टाळायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण 2026मधील मासाच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊया. यावर्षी 2026मध्ये चतुर्मासाची सुरुवात होत आहे 26 जुलै 2026. त्या दिवशी वार आहे रविवार. देवशनी एकादशीपासून होते आणि चतुर्मासाची जी सांगता आहे ती 20 नोव्हेंबर 2026 रोजी वार आहे शुक्रवार, म्हणजेच देवउठी एकादशीच्या रोजी होणार आहे. या 4 महिन्याच्या काळात सर्व प्रकारचे शुभ आणि मंगलमय कार्य जसे की लग्न, मुंजे किंवा ग्रहप्रवेश वर्ज्य मानल्या जातात, कारण या काळात ब्रह्मा जगातील सुखापेक्षा अंतर्मनातील साधनेला आणि भक्तीला जास्त महत्त्व दिल्या जातं. आता आपण पाहूया की या चतुर्मासामध्ये भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा कशी करायची आणि त्यांची कृपा कशी मिळवावी. चतुर्मासात रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवघरात विष्णू आणि शिवाच्या मूर्तीचं किंवा फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज शिवलिंगावर तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करायचं आहे आणि बेलपत्रावर चंदनाने ओम नमो शिवाय लिहून ते बेलाचं पान महादेवाला व्हायचं आहे. तर भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी त्यांना रोज तुळशीचं पान आणि पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहे. या 4 महिन्यात रोज विष्णू स्तोत्र वाचायचं आहे किंवा शिवलीला अमृताचं सुद्धा तुम्ही वाचन करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो आणि ओम नमः शिवाय या दोन्ही मंत्रांचा रोज किमान 1 माळ जप करायचा आहे. विष्णू देवाची विशेष कृपा मिळवण्यासाठी चतुर्मासामध्ये कोणता उपवास करावे हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर चतुर्मासातील प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशांचा उपवास एकूण 8 एकादशांची अत्यंत कडकपणे करावेत. एकादशीचा उपवास केल्यानं भगवान विष्णू परमपद प्राप्त होतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यासोबतच श्रावण महिन्यातील सोमवारचे उपवास महादेवासाठी करावेत. तर सुहासिन महिलांनी श्रावणातील मंगळवाराचे मंगळगौरीचे व्रतसुद्धा करावे. अनेक लोक चतुर्मासामध्ये एकभक्त राहतात, म्हणजेच दिवसातून फक्त एकदाच जेवण करतात आणि रात्री फलाहार करतात. जर तुम्हाला पूर्ण 4 महिने उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही केवळ श्रावण आणि कार्तिक या दोन्ही मुख्य महिन्यात देखील विशेष उपवास करू शकतात. आता अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे चतुर्मासमध्ये कोणते पदार्थ खाणं वर्ज्य आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. तर आपण आज शास्त्रानुसार माहिती जाणून घेणार आहोत. तर चतुर्मासामध्ये पावसाळा असल्यामुळे आपली पचनशक्ती खूप मंदवलेली असते, म्हणून या काळात कांदा, लसूण, मांसाहार, अंडी आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे. याशिवाय 4 वेगवेगळ्या महिन्यांत 4 गोष्टींचा त्याग करण्याचा नियम आहे. आषाढ ते श्रावण या पहिल्या महिन्यात फळभाज्या विशेषतः मेथी, पालक, गोबी खाणं टाळावेत. श्रावण ते भाद्रपद या दुसऱ्या महिन्यामध्ये दही किंवा दुधाचा पदार्थ खाणं टाळावं. भाद्रपद ते आश्विन या 3ऱ्या महिन्यामध्ये ताक किंवा आंबट पदार्थ खाणं टाळावं.
अश्विन ते कार्तिक महिन्यामध्ये, या चौथ्या महिन्यामध्ये आणि शेवटच्या महिन्यामध्ये धान्य म्हणजेच हरभरा, उडीद, मसूर आणि वांगी खाणं टाळावं. चतुर्मासात कोणत्या मोठ्या चुका टाळायच्या आहे याबद्दल शास्त्र सांगतं की या काळात कोणाचीही अपमान करू नका, खोटं बोलू नये आणि घरात कोणतेही प्रकारची भांडणं किंवा कटकटी करू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावे. तसंच या 4 महिन्यात शरीरावर तेल लावणे, वारंवार झोपणे किंवा पारण करणे, दुसऱ्याच्या घरचं अन्न जास्त खाणे टाळावे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दूध किंवा दही कधीही पिऊ नये. शेवटी आपल्या घराच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी चतुर्मासात काय करावं, तर चतुर्मासात दान करण्याला खूप मोठं महत्त्व आहे. या काळात गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा छत्री असे दान करावे. आपल्या घराच्या मुख्य दारावर आणि तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावा. घरामध्ये रोज कापूर जाळावं, ज्याच्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. चतुर्मासात गाईला रोज पहिली चपाती द्यायची आहे किंवा गवत खायला द्यायचं आहे. यामुळे 33 कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो आणि घरात सुख शांती कायम राहते. चतुर्मासाचा हा केवळ काळ स्वतःला आध्यात्मिक दृष्टीने मजबूत करण्याचा आणि देवींचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वोत्तम काळ आहे. या नियमांचं पालन केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर राहतील. ही अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती तुमच्या सर्व मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या चतुर्मासाचं पुण्य लाभेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये संपूर्ण भक्तिभावाने हर हर महादेव आणि जय हरी विठ्ठल नक्की लिहा. धन्यवाद. आणि सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ ची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की लिहा.